नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी बातमी आहे ती पाहणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत 22 जून 2026 पर्यंतची ताजी अपडेट आता समोर आलेली आहे। ओके, तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठा निर्णयसुद्धा घेतलेला असून या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे आणि या योजनेसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्तसुद्धा केली जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की नेमकी कर्जमाफी किती मिळणार आम्हाला। ओके, आता सरकारच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज आता माफ केले जाणार आहे। म्हणजेच काय, आता ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। ओके, म्हणजेच की एखाद्या शेतकऱ्याला समजा 3 लाखापर्यंत त्यांचं कर्ज आहे, ओके, तर त्यांना 2 लाखांपर्यंतचे जे त्यांचं थकीत कर्ज आहे ते माफ केले जाणार आहे। उर्वरित रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना थोड्या टप्प्याने वेळेमध्ये त्यांना कालावधीसुद्धा मिळणार, त्या कालावधीमध्ये त्यांना ती रक्कम पूर्ण करावी लागणार आहे। ओके, मात्र या योजनेसाठी आता काही अटी आणि पात्रता निकषसुद्धा लागू असणार आहे। ओके, विशेष म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज या योजनेत विचारात घेतले जाणार आहे। याशिवाय नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। घोषणा म्हणजेच काय, जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे। आता अनेक शेतकरी विचारत आहेत की ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचे काय होणार। ओके, तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने वन टाईम सेटलमेंट म्हणजेच काय OTS योजनेची तरतूद केलेली आहे। ओके, या माध्यमातून जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ओके, तर शेतकरी मंडळींनो, सध्या योजनेला मंजुरी मिळाली असली तरी लाभार्थी यादी असेल, ओके, अर्ज प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतचे पुढील शासन आदेश अजून येणे आपल्याला बाकी आहे। त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, फक्त शासनाच्या अधिकृत अपडेटची तुम्ही वाट बघा। आता शेतकऱ्यांनी करायचं काय, ओके, ते एक तुम्हाला सांगतो मी। ओके, सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का ते तुम्ही तपासून घ्या, नसेल तर करून घ्या ते लिंक। त्यानंतर कर्ज खात्याची माहिती अपडेट ठेवा, अद्ययावत ठेवा। बँक किंवा सरकारी संस्थेमधील कर्जाची थकबाकी तुम्ही तपासा आणि सर्वात म्हणजे शासनाच्या अधिकृत सूचनांवर तुम्ही लक्ष ठेवा। ओके, तर शेतकरी मंडळींनो, ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो। म्हणून या योजनेची संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्यासाठी। ओके, तर ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबतची 22 जून 2026 पर्यंतची ताजी माहिती। जर शेतकरी मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।